विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। TET व CTET पेपरमध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय पेपर 1 व 2 मध्ये 30 गुणांसाठी विचारला जातो। विद्यार्थी मित्रांनो हा जो पेपर आहे संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या पेपरमधील काही प्रश्न शैक्षणिक मूल्यमापनावर आधारित असतात। आणि विद्यार्थी मित्रांनो मी जेव्हा मागच्या झालेल्या या पेपरचं निरीक्षण केलं तेव्हा मला असं आढळलं की संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील किमान 5 प्रश्न हे शैक्षणिक मूल्यमापनाशी संबंधित असतात। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीवरून आज आपण शैक्षणिक मूल्यमापनावर आधारित 131 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे प्रश्न लक्षपूर्वक ऐका आणि त्याचबरोबर याच्या नोट्स सुद्धा काढा जेणेकरून तुम्हाला काय होईल परीक्षेमध्ये त्याचा फायदा होऊ शकेल। तर विद्यार्थी मित्रांनो चला आता बघूया 131 प्रश्न। आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे प्रश्न आमच्या लर्न विथ यस अन्नदाते या यूट्यूब चॅनलमधून ऐकणार आहात। आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही जर आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर ते सबस्क्राइब करावे ही विनंती। तर चला बघूया 131 महत्त्वाचे प्रश्न। तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे शिक्षणाची ध्येय ही कोणत्या स्वरूपाची असतात। म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की शिक्षणाची ध्येय कोणत्या स्वरूपाची असतात आणि मग वेगवेगळे पर्याय दिले जातील। मग त्यामधील तुम्ही कोणता पर्याय निवडायचा आहे। शिक्षणाची ध्येय ही दीर्घकालीन व अमूर्त स्वरूपाची असतात कारण ही ध्येय कशी आहेत ठराविक कालावधीने साध्य होत असतात म्हणून त्यांना काय म्हणतात ती दीर्घ कालावधीने साध्य होतात। याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक ध्येयाचे जे लहान लहान टप्पे असतात त्याला काय म्हणतात। तर हे जे लहान लहान टप्पे असतात शैक्षणिक ध्येयाचे त्याला उद्दिष्टे असं म्हणतात। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम रचना कशावर आधारित असते। तर अभ्यासक्रम रचना ही राष्ट्रीय ध्येयांवर आधारित असते। त्या म्हणजेच आपल्या भारतीय संविधानानं दिलेली ध्येय भारत सरकारची धोरणं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या ध्येयांवर आधारित काय अभ्यासक्रम रचना ही आधारित असते। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो शाळेत दिल्या जाणाऱ्या सर्व अनुभवांचा कशामध्ये समावेश होतो। तर याचा समावेश कशामध्ये होतो अभ्यासक्रमामध्ये होतो। म्हणजे शाळेमध्ये फक्त पाठ्यपुस्तकच अभ्यासायची नसतात तर सहशालेय उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घ्यावा लागतो, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा लागतो, वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये समावेश घ्यावा लागतो। त्याचबरोबर काय संविधान आराखडा तयार करून त्याच्यानुसार शिक्षकांना अध्यापन करावं लागतं। म्हणजे आणि हे जे सगळे अनुभव आहेत याचा कशामध्ये समावेश होतो अभ्यासक्रमामध्ये समावेश होतो। आता पुढचा प्रश्न ऐका विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम रचनेचे इयत्तेनुसार केलेले वर्गीकरण म्हणजे काय। तर अभ्यासक्रम रचनेची इयत्तेनुसार केलेले वर्गीकरण म्हणजे पाठ्यक्रम होय। त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न ऐका विद्यार्थी मित्रांनो मागच्या परीक्षेला असा प्रश्न विचारण्यात आलेला होता त्या स्वरूपाचाच हा प्रश्न आहे विद्यार्थ्यास भूगोल विषयात 25 गुण मिळाले हे कशाचे वर्णन आहे। तर हे मापनाचे वर्णन आहे। त्याच्यानंतर मापन हे कोणत्या स्वरूपाचे असते। तर मापन हे संख्यात्मक स्वरूपाचे असते। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 8वा मापन क्रियेत कोणत्या बाबींचा समावेश होतो। तर मापन करताना योग्य साधनाची निवड करावी लागते म्हणजे योग्य मूल्यमापन साधनाची निवड करावी लागते। त्याच्याबरोबर निरीक्षण आणि वर्णन याचा सुद्धा काय मापन क्रियेमध्ये समावेश होतो। त्याच्यानंतर राधाला वर्गात इंग्रजीत 45 गुण मिळाले तिचे शैक्षणिक संपादन साधारण आहे हे कशाचे उदाहरण आहे। तर हे मूल्यमापनाचे आहे। जेव्हा फक्त आपण म्हणतो की 45 गुण मिळाले तेव्हा ते मापनाचे उदाहरण झाले परंतु त्याच्यावरून असा निष्कर्ष काढतो की तिचे शैक्षणिक संपादन साधारण आहे तेव्हा हे कशाचे उदाहरण झाले मूल्यमापनाचे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो मूल्यमापन हे कोणत्या स्वरूपाचे असते। तर मूल्यमापनाची जी साधनं असतात ही संख्यात्मक व गुणात्मक स्वरूपाची दोन्हीची असतात। म्हणजे जी साधनं फक्त संख्यात्मक प्रगतीचं वर्णन करतात त्याला संख्यात्मक साधनं म्हणतात आणि जी साधनं आपल्या व्यक्तिमत्वाच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन करतात त्यांना गुणात्मक साधने असे म्हणतात। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न लक्षात घ्या 11वा मूल्यमापन तंत्रांचा उगम अमेरिकेत कधी झाला।
तर सन 1948मध्ये मूल्यमापन तंत्रांचा अमेरिकेमध्ये उगम झाला. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मूल्यमापन तंत्राचे जनक कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक अशा 3 क्षेत्रामध्ये काय केलेले शैक्षणिक मूल्यमापनाचे जे उद्दिष्ट आहेत त्याचं वर्गीकरण केलेले आहेत आणि मग त्याच्यामुळे डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांना काय म्हणतात की मूल्यमापन तंत्राचे जनक असे संबोधतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, मूल्यमापनात साधारणपणे किती घटकांचा समावेश होतो? तर 3, म्हणजे बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक या 3 घटकांचा काय समावेश होतो. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रमाचा निम्न प्राथमिक स्तर कोणता आहे? तर 1986च्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाचा निम्न प्राथमिक स्तर कोणता आहे? 1ली ते 5वी हा आहे. त्याच्यानंतर 6वी ते 8वी हा अभ्यासक्रमाचा कोणता स्तर आहे? तर हा 1986च्या शैक्षणिक धोरणानुसार 6वी ते 8वी हा अभ्यासक्रमाचा उच्च प्राथमिक स्तर आहे. पुढचा प्रश्न ऐका विद्यार्थी मित्रांनो, माध्यमिक शिक्षणात कोणत्या वर्गांचा समावेश होतो? तर 9वी व 10वी या वर्गांचा काय समावेश होतो. आणि उच्च माध्यमिक शिक्षणात कोणत्या वर्गांचा समावेश होतो? तर 11वी व 12वी या वर्गांचा समावेश होतो. ही व्याख्या महत्त्वाची विद्यार्थी मित्रांनो. 17व्या प्रश्नातील पूर्वनिश्चित उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली याचा पडताळा घेणे म्हणजे काय? म्हणजे जी पूर्वनिश्चित उद्दिष्टे आहेत शिक्षकांनी केलेली की विद्यार्थ्यांचा बोधात्मक विकास इथपर्यंत झाला पाहिजे, भावात्मक विकास अशा पद्धतीनं झाला पाहिजे, याचा पडताळा घेणे म्हणजे काय? तर याला मूल्यमापन असं म्हणतात. त्याच्यानंतर शैक्षणिक उद्दिष्टांच्या अनुरूप अध्ययन अनुभव देऊन त्यांचा पडताळा घेणे म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टे बघा, शैक्षणिक उद्दिष्टांच्या अनुरूप अध्ययन अनुभव घेऊन त्याचा पडताळा घेणे याला काय म्हणतात? तर याला शैक्षणिक मूल्यमापन असं म्हणतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, वर्गाध्यापनातून शिक्षकास काही उद्दिष्टे प्राप्त होतात त्यांना कोणती उद्दिष्टे म्हणतात? तर त्यांना काय म्हणतात? तात्कालिक उद्दिष्टे. म्हणजे जेव्हा वर्गाध्यापन आपण करतो तेव्हा विद्यार्थ्यांच्या वर्तनात जो काही बदल घडून येतो ती उद्दिष्टे कोणत्या स्वरूपाची असतात? थोडाफार बदल घडून येते ती तात्कालिक स्वरूपाची असतात. त्याच्यानंतर बघा, उद्योजक तयार करणे हे शिक्षणाचं कोणते उद्दिष्ट आहे? तर हे काय आहे? दीर्घकालीन उद्दिष्ट आहे आणि दीर्घकालीन उद्दिष्ट असल्यामुळे ते शिक्षणाचं काय आहे? अंतिम उद्दिष्ट आहे. म्हणजे प्रामाणिक नागरिक तयार करणे, धर्मनिरपेक्ष नागरिक निर्माण करणे, विद्यार्थ्याचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करणे हे काय आहेत? अंतिम उद्दिष्ट आहेत वेगवेगळे आणि त्याच्यासाठी काय अधिक वेळ लागतो आणि मग त्याच्यामुळे त्यांना अंतिम उद्दिष्ट म्हणतात. आणि विद्यार्थ्याला लेखन, गणित सोडवण्यास सांगणे, विद्यार्थी एखादा पॅराग्राफ वाचतो, हे सगळे काय आहेत? तात्कालिक उद्दिष्ट आहेत. आणि ज्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी वेळ लागतो त्यांना काय म्हणतात? ध्येय म्हणतात. आणि ही उद्दिष्ट कशी असतात? अंतिम उद्दिष्ट स्वरूपाची असतात. पुढचा प्रश्न ऐका विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी बेरीज करतो, चित्र काढतो, ही कोणत्या स्वरूपाची उद्दिष्ट आहे? तर मूर्त स्वरूपाची. म्हणजे आपण विद्यार्थी बेरीज करतो का नाही, चित्र काढतो का नाही हे आपण पाहू शकतो, म्हणून त्याला काय म्हणतात? मूर्त स्वरूपाची उद्दिष्टे असं म्हणतात. पुढचा प्रश्न ऐका विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्याला समाजाप्रती वाटणारी तळमळ हे कोणते उद्दिष्ट आहे? तर हे अमूर्त उद्दिष्ट आहे. म्हणजे जे उद्दिष्ट आपण प्रत्यक्ष बघू शकत नाही परंतु आपल्याला जाणवतं त्याला काय म्हणायचं? अमूर्त उद्दिष्ट असं म्हणतात. म्हणजे एखाद्याविषयी प्रेम वाटणं, समाजाविषयी तळमळ वाटणे, समाज विकासाविषयी तळमळ वाटणे, इतरांविषयी सुहृदयता जाणवणे, ही सगळी कशी आहेत? अमूर्त उद्दिष्ट आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत घडून आणावयाचे अपेक्षित बदल म्हणजे काय हो? तर त्याला शैक्षणिक उद्दिष्टे असे म्हणतात. त्याच्यानंतर बेंजामिन ब्लूमच्या अध्यापन उद्दिष्टांचे प्रामुख्याने किती गटात वर्गीकरण केले जाते? तर 3 गटामध्ये, बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा बोधात्मक विकास कोणत्या उद्दिष्टांद्वारे तपासला जातो? बोधात्मक विकास लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बौद्धिक विकास हा बोधात्मक उद्दिष्टांद्वारे तपासला जातो. त्याच्यामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन या उद्दिष्टांचा समावेश होतो. त्याच्यानंतर परंपरागत शिक्षण पद्धतीचा कोणत्या उद्दिष्टांवर अधिक भर असतो? तर बोधात्मक उद्दिष्टांवर अधिक भर असल्याचं आपणास दिसतं. त्याच्यानंतर क्रियात्मक क्षेत्रातील
उद्दिष्टांची भारतीय स्वरूपात मांडणी कोणी केलेली आहे? तर भारतीय शिक्षणतज्ञ डॉक्टर R.S. दवे म्हणजे रवींद्र दवे यांनी काय केलेली आहेत? क्रियात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांची भारतीय स्वरूपात मांडणी केलेली आहे. त्याच्यानंतर आहे बोधात्मक क्षेत्रात किती उद्दिष्टांचा अंतर्भाव होतो? तर बोधात्मक क्षेत्रामध्ये 6 उद्दिष्टांचा अंतर्भाव होतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न ऐका विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी दैनंदिन जीवनात वाक्प्रचारांचा वापर करून संभाषण करतो, हे कोणत्या उद्दिष्टांचे स्पष्टीकरण आहे? तर हे उपयोजन उद्दिष्टांचे स्पष्टीकरण आहे. कारण उपयोजनामध्ये जी माहिती जाणून घेतलेली आहे त्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये वापर करणं याला महत्त्व दिलं जातं. त्याच्यानंतर रमेश प्रबोधनाची संकल्पना स्वतःच्या भाषेत सांगतो, हे उदाहरण कोणत्या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे? तर हे आकलन उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे. त्याच्यानंतर 31वा प्रश्न बघा, बोधात्मक उद्दिष्टातील शेवटचे उद्दिष्ट कोणते? तर मूल्यमापन. मूल्यमापन हे काय आहे? शेवटचे उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर बघा 32वा प्रश्न, शब्दांची जुळवणी करून अर्थपूर्ण वाक्य बनविणे हे विद्यार्थ्यास कोणत्या उद्दिष्टात साध्य होते? तर संयोजन, यालाच काय म्हणतात? संश्लेषण असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर 33वा प्रश्न आहे, भावात्मक क्षेत्रातील पहिले उद्दिष्ट कोणते आहे? तर अवधान. अवधान हे पहिलं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा, विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणारे देशप्रेम, कष्टाळू वृत्ती, रसिकता ही कोणत्या भावात्मक उद्दिष्टाची उदाहरणे आहेत? तर ही मूल्यसमूह. मूल्यसमूह या भावात्मक उद्दिष्टाची ही स्पष्टीकरणे आहेत किंवा त्याची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर 35वा प्रश्न आहे, विद्यार्थ्यास मिळणाऱ्या अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रियेनुसार तो मूल्य स्वीकारतो, हे भावात्मक उद्दिष्टाच्या कोणत्या टप्प्यात घडते? तर हे मूल्य निर्णय टप्प्यामध्ये घडते. म्हणजे अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया जी मिळते त्याच्यावरून विद्यार्थी काय करतो? ते मूल्य स्वीकारतो. याला काय म्हणतात? मूल्य निर्णय प्रक्रिया असं म्हणतात. त्याच्यानंतर क्रियात्मक क्षेत्रातील शेवटचे उद्दिष्ट कोणते आहे? तर स्वाभाविकीकरण म्हणजे नैसर्गिकरित्या एखादी क्रिया करण्यास शिकणं, याला काय म्हणतात? स्वाभाविकीकरण असं म्हणतात. आता 37वा प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल की क्रियात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांचा योग्य क्रम लावा. तर मग कोणकोणता क्रम आहे योग्य? तर अनुकरण, कौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकीकरण. पुन्हा एकदा ऐका, क्रियात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांचा योग्य क्रम कोणता? मग तुम्ही लगेच बघायचं आहे अनुकरण, कौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकीकरण. पुढचा प्रश्न ऐका विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी पुरातन नाण्यांचा संग्रह करतो, हे कोणत्या उद्दिष्टामुळे घडते? तर हे अभिरुची उद्दिष्टामुळे घडते. म्हणजे आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे आपण त्या क्षेत्रातील काय करतो? कृती करतो. पुरातन नाण्यांचा संग्रह करणे, पोस्टाच्या कार्डाचा संग्रह करणे, पोस्टाचे त्याचबरोबर वेगवेगळ्या नाण्यांचा संग्रह करणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या चित्रांचा संग्रह करणे, वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह करणे, हे सगळे काय? अभिरुची उद्दिष्टाची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर कविता अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट कोणते? तर रसग्रहण म्हणजे विद्यार्थ्याला रसग्रहण करण्यास शिकवणे हे कविता अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. 40वा प्रश्न ऐका विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी नकाशात अचूक स्थान दाखवतो, हे कोणत्या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे? अचूक स्थान दाखवतो हे कौशल्य उद्दिष्टाचे काय? स्पष्टीकरण आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न ऐका, विद्यार्थी वाङ्मय प्रकार सांगतो, म्हणजे बघा सांगतो, फक्त सांगतोय, हे कोणत्या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे? ज्ञान म्हणजे सांगतो, ओळखतो, आठवून सांगतो, हे सगळं काय आहे? ज्ञान उद्दिष्टाची स्पष्टीकरणं आहेत. त्याच्यानंतर आहे भाषा अध्यापनाची प्रमुख उद्दिष्टे कोणती? तर CTET परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो. तर श्रवण, भाषण, लेखन आणि वाचन ही भाषा अध्यापनाची प्रमुख उद्दिष्ट आहेत. पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थी कवितेतील पात्राशी एकरूप होतो, हे कोणत्या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे? तर रसग्रहण. रसग्रहण या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या मूल्यमापन साधनाद्वारे वर्णनात्मक माहिती मिळते त्यांना काय म्हणतात? त्यांना कोणती साधने म्हणतात? वर्णनात्मक माहिती बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांना कोणती साधनं म्हणतात? गुणात्मक साधने असं म्हणतात. म्हणजे सतीश खोडकर मुलगा आहे, सतीश अभ्यासू मुलगा आहे,
गीता रोज अभ्यास करते, ही काय आहेत वर्णनात्मक स्वरूपाची विधानं आहेत आणि त्यांना काय म्हणतात गुणात्मक साधनं असं म्हणतात. आता पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी पुढचा प्रश्न आहे 45वा विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षा विद्यार्थ्यांची कोणत्या स्वरूपाचे मापन करतात? तर संख्यात्मक स्वरूपाचे मापन करतात. म्हणजे आता जी TETची परीक्षा होणार आहे ही कोणत्या स्वरूपाचे मापन करते असं जर विचारलं तर संख्यात्मक स्वरूपाचे मापन करते. लेखी परीक्षेतून काय आहे म्हणजे लेखी परीक्षा घेतली जाणं हे काय आहे संख्यात्मक स्वरूपाचं मापन आहे. आणि आपण काय करतो विद्यार्थ्यांचे अध्यापन करताना पाठाचं निरीक्षण करतो, त्याला काय म्हणतात गुणात्मक साधन असं म्हणतात. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशीलतेला चालना कोणत्या प्रश्नांद्वारे मिळते? तर निबंधात्मक प्रश्नांद्वारे मिळते. म्हणजे निबंध लिहायला सांगणे, दीर्घोत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न, याच्यामधून काय होतं विद्यार्थ्यांच्या कल्पनाशीलतेला चालना मिळते. पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांची विचारक्षमता सर्जनशीलता कोणत्या प्रश्नांद्वारे पडताळली जाते? तर दीर्घोत्तरी प्रश्नांद्वारे पडताळली जाते. त्याच्यानंतर आहे दीर्घोत्तरी प्रश्न, निबंध स्वरूपाची प्रश्न तपासताना कशाचा परिणाम होण्याची शक्यता असते? व्यक्तिनिष्ठतेचा परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणजे एखाद्या विद्यार्थी जे मत मांडेल ते परीक्षकाला योग्य वाटेलच असं नाही, त्याच्यामुळं काय होतं असे स्वरूपाचे प्रश्न तपासताना व्यक्तिनिष्ठता येत असल्याचं आपणास दिसतं. पुढचा प्रश्न ऐका 49वा, लेखी परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षेत्रातील विकासाचे मापन केले जाते? तर बोधात्मक क्षेत्रातील विकासाचे मापन केले जाते. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांची संकल्पनात्मक स्पष्टता पाहणे, हा कोणत्या प्रश्नांचा हेतू आहे? म्हणजे संकल्पनात्मक स्पष्टता बघा हा काय आहे लघुत्तरी प्रश्नांचा मुख्य उद्देश असतो. त्याच्यानंतर निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न कशाला म्हणतात? तर वस्तुनिष्ठ प्रश्नाला, म्हणजे ज्याची प्रतिक्रिया एकच असते. त्याच्यानंतर म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्मदिनांक विचारणे, जन्मस्थळ विचारणे, त्याच्यानंतर एखाद्या शहराची माहिती विचारणे, अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत त्याला काय म्हणतात निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न असे म्हणतात आणि ज्याचं उत्तर एक आणि एकच असतं. आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये मग जोड्या लावा प्रश्न असतात, एका वाक्यात उत्तरे द्या प्रश्न असतात, प्रश्नांचा क्रम लावा असे स्वरूपाचे प्रश्न असतात आणि त्यांना काय म्हणजे कालानुक्रमे लावा असं असतात, त्याला काय म्हणतात निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा आपण जे म्हणत होतो ते चालत, ज्या प्रश्नांचे उत्तर एक आणि एकच असते त्या प्रश्नांना कोणते प्रश्न म्हणतात? तर त्याला वस्तुनिष्ठ प्रश्न असं म्हणतात. त्याच्यानंतर ज्या प्रश्नांचे उत्तर पर्याय ओळखून लिहावे लागते त्यांना स्मरण पातळीवरील कोणते प्रश्न म्हणतात? प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, जे बहुपर्यायी प्रश्न आहे म्हणजे आपल्या TET परीक्षेला जे प्रश्न येणार आहेत ते बहुपर्यायी असणार आहेत आणि मग आपल्याला त्या प्रश्नाशी संबंधित ओळखीचा म्हणजे बरोबर असणारा पर्याय काय करायचं आहे तिथं ओळखून लिहायचा आहे आणि अशा प्रश्नांना काय म्हणतात? प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे 54वा प्रश्न, प्रत्याभिज्ञानावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न कोणते आहेत? म्हणजे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत बघा, प्रत्याभिज्ञान म्हणजे ओळखण्यावर आधारित, त्याच्यामध्ये आहेत द्विपर्यायी प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न, युग्मीकरण प्रश्न, अन्वयार्थी प्रश्न. परीक्षेला येईल प्रत्याभिज्ञानावर आधारित प्रश्न खालीलपैकी कोणते नाही आणि मग यातले 3 पर्याय देतील आणि एक काय करतील लघुत्तरी प्रश्न देतील. मग लघुत्तरी प्रश्न हा काय करायचा आहे तुम्ही पर्याय निवडायचा आहे कारण तो प्रत्याभिज्ञानावर आधारित नाही, तो प्रत्यावहनावर आधारित आहे. त्याच्यानंतर 55वा प्रश्न आहे, ज्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये 2 स्तंभ असून त्यांची परस्परांशी योग्य जोडी जुळवावी लागते त्यांना कोणते प्रश्न म्हणतात? तर त्यांना जोड्या लावा प्रश्न, युग्मीकरण प्रश्न असं त्यांना म्हणतात. त्याच्यानंतर प्रत्यावहन स्मरण प्रकारावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार कोणता आहे? तर वाक्यपूर्ती प्रश्न. म्हणजे वाक्यपूर्ती म्हणजे मी पंतप्रधान झालो तर, मी प्राध्यापक झालो तर, मी शास्त्रज्ञ झालो तर, आणि मग काय करायचं त्याच्यासमोर उत्तर लिहायचं किंवा आपल्या मनातील जे विचार आहेत ते मांडायचे, याला काय म्हणतात? प्रत्यावहन स्वरूपाचे प्रश्न म्हणतात. आणि वाक्यपूर्ती प्रश्न म्हणजे असं निम्म वाक्य देऊन त्याचं पूर्ण वाक्य करण्यास सांगणे, हे काय आहेत? प्रत्यावहन स्मरण प्रकारावर आधारित प्रश्न आहेत.
त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांची वाचन क्षमता, उच्चारण कौशल्य व अभिव्यक्ती कौशल्य पाहण्यासाठी कोणती परीक्षा उपयुक्त ठरते? तर तोंडी परीक्षा उपयुक्त ठरते. साधारणपणे तोंडी परीक्षा कोणत्या विषयांसाठी अधिक प्रमाणात घेतल्या जातात? तर भाषा विषय म्हणजे इंग्रजी, मराठी, हिंदी आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषा याच्यासाठी काय तोंडी परीक्षा उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्याला निरनिराळ्या कौशल्यांचे मापन करण्यासाठी कोणत्या परीक्षा उपयुक्त ठरतात? तर प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे विद्यार्थ्याला एखादं कौशल्य कितपत अवगत झालेलं आहे हे पाहण्यासाठी काय प्रात्यक्षिक परीक्षा उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांच्या सर्वंकष मूल्यमापनामध्ये कोणत्या मूल्यमापनाला अधिक महत्त्व आहे? तर सर्वंकष मूल्यमापनामध्ये गुणात्मक मूल्यमापनाला अधिक महत्त्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे प्रश्न पाहत असताना तुम्हाला हे प्रश्न कसे वाटत आहेत याचं काय करा, तुम्ही आपल्या कॉमेंटमध्ये तुमचा अभिप्राय नक्कीच नोंदवा. त्याचबरोबर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर त्याला लाईक करा, तुमचे अभिप्राय सांगा. चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला आता आपण बघूया 61वा प्रश्न. विद्यार्थ्यांचा उपक्रमातील सहभाग, त्यांची वृत्ती, त्यांची आवडीनिवडी याचे मूल्यमापन कोणत्या गुणात्मक साधनाद्वारे केले जाते? तर निरीक्षणात्मक साधनाद्वारे केले जाते. त्याच्यानंतर एखाद्या विशिष्ट कौशल्याचे घटक ठरवून ते कौशल्य विद्यार्थ्यात आहे की नाही याचे मूल्यमापन कोणत्या गुणात्मक साधनात केले जाते? तर पडताळा सूचीमध्ये त्याचं मूल्यमापन केलं जातं आणि त्याला काय म्हणतात गुणात्मक साधन असं म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे शैक्षणिक मूल्यमापनाच्या साधनांवर आधारित हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. परीक्षेला ते विचारले जाऊ शकतात. आता 63वा प्रश्न ऐका विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थ्यातील गुण, कौशल्याचे घटक नेमके प्रमाणात किती प्रमाणात आहे याचे अचूक मापन कोणत्या गुणात्मक मूल्यमापन साधनात केले जाते? तर पदनिश्चयन श्रेणीमध्ये केलं जातं. म्हणजे विद्यार्थ्यामध्ये एखादा गुण किती प्रमाणात आहे हे पाहण्याचं काम काय पदनिश्चयन श्रेणी या साधनाद्वारे केलं जातं. आणि पदनिश्चयन श्रेणी काय आहे? हे 5 आणि 7 बिंदूंची असते. आता पुढचा प्रश्न ऐका पुन्हा. पदनिश्चयन श्रेणी साधारणपणे किती बिंदूंची असते? तर 5 आणि 7 बिंदूंची काय पदनिश्चयन श्रेणी असते. पुढचा प्रश्न ऐका. विद्यार्थ्यांच्या वृत्ती, आवडीनिवडी याबाबत विद्यार्थ्यांच्या विशेष वर्तनांची नोंद वर्गात सहशालेय उपक्रमात घेणे यास काय म्हणतात? तर प्रासंगिक नोंदी असे यास म्हणतात. त्याच्यानंतर निरीक्षणात्मक मूल्यमापन साधने कोणती आहेत? म्हणजे जी बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. निरीक्षणात्मक मूल्यमापन साधने कोणती आहेत? आणि मग परीक्षेला एखाद्या वेगळ्या याच्यामध्ये पर्याय टाकतील तर तुम्ही लक्षात घ्या की निरीक्षणात्मक मूल्यमापन साधने कोणती आहेत? तर पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी आणि प्रासंगिक नोंदी. म्हणजे जी साधनं निरीक्षणावर आधारित आहे. पदनिश्चयन श्रेणीद्वारे विद्यार्थ्यांचे मधील गुण किती प्रमाणात आहे, पडताळा सूचीद्वारे एखादी बाब विशिष्ट परिस्थितीत आहे किंवा नाही हे पाहिलं जातं. प्रासंगिक नोंदीमध्ये म्हणजे सहलीला गेल्यानंतर विद्यार्थी कसा वागतो याचे प्रासंगिक नोंदी घेतल्या जातात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. निरीक्षणात्मक मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांच्या वर्तनाचे निरीक्षण कोण करतात? तर हे वर्तनाचे निरीक्षण कोण करतात? शिक्षक करतात. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा एखाद्या विषयाबाबत असणारा दृष्टिकोन, विचार व मते कोणत्या मूल्यमापन साधनाद्वारे पाहता येतो? तर आत्मनिरीक्षणात्मक साधनाद्वारे काय पाहता येतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आत्मनिरीक्षणात्मक मूल्यमापन साधने कोणती आहेत? तर लक्षात घ्या, समस्या सूची, मुलाखत, प्रश्नावली आणि मतावली ही काय आहेत? आत्मनिरीक्षणात्मक मूल्यमापन साधने आहेत. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही काय करा, हे लिहूनच घ्या. आत्मनिरीक्षणात्मक मूल्यमापन साधने कोणती, निरीक्षणात्मक मूल्यमापन साधने कोणती, हे दोन्ही पण काय करा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 17वा प्रश्न आहे. विद्यार्थ्याला प्रत्यक्षरित्या प्रश्न विचारून त्याचा दृष्टिकोन, मते कोणत्या साधनाद्वारे जाणता येतात? तर मुलाखतीद्वारे काय त्याचा दृष्टिकोन, मते आपणास जाणता येतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 71वा. विद्यार्थ्याच्या मनातील आशा, आकांक्षा, निबंध, चित्रे, बाहुल्यांच्या खेळ या माध्यमातून कोणती मूल्यमापन साधने पडताळतात? तर त्याला काय म्हणतात? प्रक्षेपणात्मक साधने असं म्हणतात. आणि प्रक्षेपण या शब्दाचा वापर कोणी केला होता?
डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी 1841 केला होता आणि फ्रँक यांनी सगळ्यात पहिल्यांदा प्रक्षेपण हा शब्द 1839 वापरला होता. आता पुढचा प्रश्न ऐका विद्यार्थी मित्रांनो, प्रक्षेपणात्मक साधनांना दुसरे नाव काय आहे? याला काय आविष्कारात्मक साधने असं दुसरं नाव आहे. आता प्रक्षेपणात्मक साधने कोणकोणती आहेत विद्यार्थी मित्रांनो? लक्षात ठेवा तुम्ही. बाहुली नाट्य म्हणजे बाहुलीच्या खेळाद्वारे विद्यार्थ्याच्या भावना जाणून घेणे. वाक्यपूर्ती म्हणजे अर्धवट व निम्म वाक्य देऊन पूर्ण करण्यास सांगणे. चित्रावबोधन म्हणजे चित्रांचा क्रम कसा लावतो याच्यावरून त्याच्या भावना जाणणे. दैनंदिनी म्हणजे रोज डायरी लेखन करणे, याच्यामधून सुद्धा आपल्या भावना कळतात. त्याच्यानंतर प्रक्षेपणात्मक साधनांचे जनक कोणाला म्हणतात? तर प्रक्षेपणात्मक साधनांचे जनक डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांना म्हणतात, कारण त्यांनी मोठ्या प्रमाणावर या चाचण्यांचा वापर केला असल्याचं दिसतं. स्वप्न विश्लेषण करण्यासाठी डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी प्रक्षेपणात्मक साधनांचा वापर केला. त्याच्यानंतर चित्र अवबोधन चाचणीची मांडणी कोणी केली आहे? तर मरे व मॉर्गन यांनी चित्र अवबोधन चाचणीची मांडणी केलेली आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यातील सामाजिकता व नेतृत्व गुणांचा आढावा कोणत्या मूल्यमापन साधनात घेतला जातो? तर समाजमिती तंत्र या मूल्यमापन साधनात तो आढावा घेतला जातो. त्याच्यानंतर आहे समाजमिती तंत्र कोणती आहेत? तर नामनिर्देशन तंत्र, ओळखापाहू तंत्र ही काय आहेत? समाजमिती तंत्र आहेत. त्याच्यानंतर कोणत्या मापन साधनाच्या साहाय्याने विद्यार्थ्याचे मापन केले तरी त्याच्या गुणांकात फरक पडत नसेल तर त्या चाचणीचा कोणता गुण म्हणतात? तर विश्वसनीयता. म्हणजे पुन्हा एकदा ऐका, कोणत्याही मापन साधनाच्या साहाय्याने विद्यार्थ्याचे मापन केले तर त्याच्या गुणांकात फरक पडत नसेल तर त्या चाचणीचा कोणता गुण म्हणतात? तर विश्वसनीयता. ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे आणि परीक्षेला विचारले जाऊ शकते. त्याच्यानंतर आहे विश्वसनीयता मापनाच्या कोणत्या पद्धती आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर विश्वसनीयता मापन करण्याच्या पुनर्चाचणी पद्धती, समांतर चाचणी पद्धती, द्विभाजन पद्धती, सतर्क समानता पद्धती या काय आहेत? विश्वसनीयता मापनाच्या पद्धती आहेत. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 समांतर चाचण्यांऐवजी एकच मोठी चाचणी तयार करून तिचे 2 भाग करणे यास विश्वसनीयता मापनाची कोणती पद्धती म्हणतात? हिला काय म्हणतात? द्विभाजन पद्धती असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे विश्वसनीयता मापनाच्या कोणत्या पद्धतीला क्युडर रिचर्डसन पद्धत म्हणतात? तर सतर्क समानता पद्धतीला क्युडर रिचर्डसन पद्धती म्हणतात. विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर चाचणीची लांबी, विद्यार्थी क्षमता, वय विस्तार ही काय आहेत? विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटक आहेत. वैधतेला चाचणीचा कोणता निकष म्हणतात? तर सप्रमाणता हा निकष म्हणतात. त्याच्यानंतर बुद्धिमापनाची चाचणी विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा अचूक अंदाज घेत नसल्यास ती चाचणी कोणता निकष पूर्ण करत नाही? तर सप्रमाणता म्हणजे काय? की ज्या उद्दिष्टासाठी चाचणी तयार केली त्याच उद्दिष्टांचं मापन त्या चाचणीद्वारे करणं याला काय म्हणतात? सप्रमाणता असं म्हणतात. आता इथं प्रश्न कसा दिलेला आहे? बुद्धिमापनाची चाचणी विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा अचूक अंदाज घेत नसल्यास ती चाचणी कोणता निकष पूर्ण करत नाही? तर सप्रमाणता हा निकष काय पूर्ण करत नाही. 85वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, चाचणीतील प्रश्नांचे स्वरूप पाहून सप्रमाणता ठरविण्यास काय म्हणतात? तर याला दर्शनी सप्रमाणता असं म्हणतात. अभ्यासक्रमातील सर्व घटक उपघटक याचा चाचणीत योग्य समावेश करण्यास कोणती सप्रमाणता म्हणतात? याला विषयवस्तू सप्रमाणता असे म्हणतात. त्याच्यानंतर प्रमाणित चाचणीचा शालेय प्रावीण्य चाचणीशी संबंध प्रस्थापित करण्यास कोणती सप्रमाणता म्हणतात? तर समवर्ती सप्रमाणता म्हणतात. त्याच्यानंतर आहे बाह्य सप्रमाणतेचे कोणते प्रकार आहेत? तर पूर्वकथित सप्रमाणता, रचनात्मक सप्रमाणता, समवर्ती सप्रमाणता. त्याच्यानंतर मूल्यमापन चाचणीचा प्रमुख निकष कोणता आहे? तर वस्तुनिष्ठता हा मूल्यमापन चाचणीचा काय आहे? प्रमुख निकष आहे. चाचणीची उत्तरपत्रिका तपासताना परीक्षकाचा दृष्टिकोन, विचार, भावना याचा चाचणींवर कोणताही परिणाम होऊ न देणे या चाचणीचा कोणता निकष म्हणतात? तर वस्तुनिष्ठता. म्हणजे मूल्यमापनाचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वस्तुनिष्ठता. आणि वस्तुनिष्ठता म्हणजे काय? की परीक्षकाचा दृष्टिकोन, विचार, भावना याचा चाचणीवर कोणत्याही स्वरूपाचा परिणाम होऊ न देणे याला काय म्हणतात? चाचणीचा वस्तुनिष्ठता हा निकष हा म्हणतात. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना अध्यापन केलेल्या ठराविक भागाचे कितपत आकलन झाले हे मूल्यमापनाच्या कोणत्या चाचणीद्वारे पाहिले जाते? तर घटक चाचणीद्वारे पाहिले जाते.
त्याच्यानंतर घटक चाचणीच्या आराखड्याचा योग्य क्रम कोणता? तर घटक चाचणी तयार करताना उपघटक, उद्दिष्टे, प्रश्न प्रकारानुसार गुणविभाजन तक्ता तयार करणे हे काय आहे? घटक चाचणी आराखड्याचा योग्य क्रम आहे. आणि हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, 93वा. लक्षात घ्या. उपघटक, उद्दिष्टे, प्रश्न प्रकार यानुसार तयार केलेल्या गुणविभागणी तक्त्यास काय म्हणतात? तर त्याला संविधान तक्ता असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांच्या वर्गाध्यापनातून प्रगती कितपत होत आहे हे पाहण्यासाठी अधूनमधून त्यांना दिल्या जाणाऱ्या चाचण्यांना काय म्हणतात? तर त्याला विकासात्मक चाचणी असे म्हणतात. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्यापनातील उणिवांमागील कारणे शोधण्यासाठी कोणत्या चाचण्या उपयुक्त ठरतात? तर नैदानिक चाचण्या उपयुक्त ठरतात. त्याच्यानंतर आहे एक विशिष्ट सत्र अगर वर्ष संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अंदाज घेणाऱ्या चाचण्यांना काय म्हणतात? तर अंतिम किंवा समारोपात्मक चाचण्या म्हणतात. म्हणजे वर्षाच्या शेवटी शाळेमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यांना अंतिम किंवा समारोपात्मक चाचण्या असे म्हणतात. त्याच्यानंतर कोणत्या चाचण्या, पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या चाचण्यांचा सार्वत्रिक व व्यापक प्रमाणात वापर करणे शक्य आहे? तर प्रमाणित चाचण्यांचा तो वापर करणे शक्य आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी कोणत्या चाचण्या उपयुक्त ठरतात? तर प्रगतीचं जर मापन करायचं असलं तर त्याला काय म्हणतात? प्रावीण्य किंवा संपादन चाचण्या असं म्हणतात. म्हणजे घटक चाचणी घेणं, लेखी परीक्षेचं आयोजन करणं यालाच काय म्हणतात? प्रावीण्य चाचणी किंवा संपादन चाचणी असं म्हणतात. आता हा प्रश्न CTET परीक्षेला अनेकदा विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो, TET परीक्षेला सुद्धा विचारला जाऊ शकतो. बघा, विद्यार्थ्यांमधील उणिवा, दोष शोधून त्या अनुरूप अध्यापनात बदल करणे म्हणजे काय? तर त्याला उपचारात्मक अध्यापन असं म्हणतात. म्हणजे विद्यार्थ्यातील उणिवा, दोष जाणून घ्यायचे आणि मग त्याच्यानुसार त्यांची ते उणिवा आणि दोष दूर करण्यासाठी जे अध्यापन केलं जातं त्याला काय म्हणायचं? उपचारात्मक अध्यापन असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांच्या ज्ञान पातळीची प्रमाणकांच्या संदर्भ गटाशी तुलना करण्यासाठी कोणती चाचणी तयार केली जाते? तर प्रमाणके संदर्भ चाचणी तयार केली जाते. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पाठ्यवस्तूवर प्रभुत्व संपादनाचे निकष ठेवून कोणती चाचणी तयार केली जाते? तर निकष संदर्भीय चाचणी तयार केली जाते. पुढचा आहे क्षमताधिष्ठित मूल्यमापनासाठी कोणती चाचणी वापरली जाते? तर निकष संदर्भीय चाचणी वापरली जाते. आणि हा प्रश्न काय आहे? महत्त्वाचा आहे, IMP आहे. क्षमताधिष्ठित मूल्यमापनासाठी कोणती चाचणी वापरली जाते? तर निकष संदर्भीय चाचणी वापरली जाते. त्याच्यानंतर आहे शिक्षण हक्क विधेयकानुसार सध्याच्या परीक्षा पद्धतीत कोणत्या नवीन मूल्यमापनाचा वापर करणे अपेक्षित आहे? तर आकारिक व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा वापर करणे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्याची विषयातील प्रगती, कौशल्ये, शारीरिक क्षमता, वर्तन व इतर कार्यक्रमातील सहभाग कोणत्या मूल्यमापनाच्या आधारे पडताळला जातो? तर सर्वंकष मूल्यमापनाच्या आधारे पडताळला जातो. त्याच्यानंतर आहे 10वीच्या विद्यार्थ्यांचे शाळेकडून केल्या जाणाऱ्या मूल्यमापनास काय म्हणतात? म्हणजे जे मूल्यमापन शाळेकडून केलं जातं आणि जे गुणात्मक स्वरूपाचं असतं त्याला काय म्हणतात? अंतर्गत मूल्यमापन असं म्हणतात. सातत्यपूर्ण, सतत, नियमित कोणते मूल्यमापन केले जाते? तर निरंतर मूल्यमापन असं म्हणतात आणि त्यालाच काय अंतर्गत मूल्यमापनसुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर काय आहे? शाळेमध्ये ठराविक मुदतीनंतर घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांना काय म्हणतात? कालिक चाचण्या म्हणतात. म्हणजे घटक चाचणी, सहामाही चाचणी, तृतीय सत्र चाचणी आणि वार्षिक परीक्षा. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे विकासात्मक मूल्यमापनाचा प्रथम 1967 मध्ये कोणी उपयोग केला? तर स्क्रिव्हेन या अमेरिकेतील शिक्षण तज्ज्ञानं काय केला? विकासात्मक मूल्यमापनाचा प्रथम उपयोग केला. विद्यार्थ्यांच्या विकासाचे सातत्याने मापन कोणत्या मूल्यमापनात केले जाते? म्हणजे विकास कितपत झाला याचे सातत्याने मापन कोणत्या मूल्यमापनात केलं जातं? तर विकासात्मक मूल्यमापनात केलं जातं. अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या शेवटी केल्या जाणाऱ्या मूल्यमापनास काय म्हणतात? तर अंतिम मूल्यमापन असं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर अंतिम मूल्यमापनात कोणत्या परीक्षांचा समावेश होतो? तर बाह्य परीक्षा, सत्रांत परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा या सगळ्यांचा काय अंतिम मूल्यमापनासाठी या सगळ्यांचा वापर केला जाऊ शकतो. पुढचा ऐका विद्यार्थी मित्रांनो, 113वा प्रश्न. अध्ययन अध्यापन प्रक्रिया
चालू असताना विद्यार्थ्यांचे कोणते मूल्यमापन केले जाते, तर विकासात्मक मूल्यमापन केले जाते. त्याच्यानंतर आहे विकासात्मक मूल्यमापनात कोणत्या उद्दिष्टांचे मापन केले जाते, तर बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक उद्दिष्टांचे मापन केले जाते. त्याच्यानंतर आहे विकासात्मक मूल्यमापन कोणाकडून केले जाते, तर शाळेतल्या शिक्षकांकडूनच ते मूल्यमापन विकासात्मक केले जाते. कारण शाळेतला शिक्षकच काय आहे, विद्यार्थ्यांच्या सहवासात अधिक असतो. तो विद्यार्थ्यांचे निरीक्षण करू शकतो आणि वेळोवेळी काय घेऊ शकतो, प्रासंगिक नोंदीसुद्धा घेऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे 116वा. अंतिम मूल्यमापन कोणाकडून केले जाते, तर बाह्य परीक्षक, बोर्ड आणि स्वायत्त संस्थेकडून अंतिम मूल्यमापन केले जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. शिक्षणात वस्तुनिष्ठ परीक्षा व श्रेणी पद्धतीची शिफारस प्रथमच कोणत्या आयोगाने केली, तर मुदलियार आयोगाने केली. डॉक्टर लक्ष्मण शास्त्री मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमण्यात आलेला होता आणि यालाच काय म्हणतात, माध्यमिक शिक्षण आयोगसुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे विकासात्मक मूल्यमापनाला कोणते मूल्यमापन म्हणून ओळखतात, तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आपलं जे शिक्षण हक्क अधिनियम आहे याच्यामध्ये काय आहे, आकारिक मूल्यमापनाला महत्त्व दिलेलं आहे. आणि बघा प्रश्न कसा आहे, विकासात्मक मूल्यमापनाला कोणते मूल्यमापन म्हणून ओळखले जाते, तर आकारिक मूल्यमापन म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर आहे 119वा प्रश्न. आता 119वा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा सातत्याने वेध कोणते मूल्यमापन घेते, म्हणजे सातत्यानं वेध घेणं त्याला कोणतं म्हणतात, आकारिक मूल्यमापन असं म्हणतात. आता आकारिक मूल्यमापनाची तंत्रे कोणती आहेत, म्हणजे आकारिक मूल्यमापनाची साधनं कोणती आहेत, तर दैनंदिन निरीक्षण, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम, प्रकल्प, स्वाध्याय कार्य ही काय आहेत, आकारिक मूल्यमापनाची तंत्रे आहेत. त्याच्यानंतर संख्याशास्त्रावर सुद्धा बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या TET परीक्षेला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याच्यामुळं हे थोडंसं प्रारंभिक माहिती तुम्ही संख्याशास्त्राची समजावून घ्या. संख्याशास्त्राचे प्रमुख किती प्रकार आहेत, तर वर्णनात्मक, अनुमानात्मक आणि भाकितात्मक संख्याशास्त्र हे संख्याशास्त्राचे 3 प्रकार आहेत. त्याच्यानंतर आहे वर्णनात्मक संख्याशास्त्राची परिमाणे कोणती, तर केंद्रीय प्रवृत्ती, विचलनशीलता, शततमक, सहसंबंध हे काय आहेत, वर्णनात्मक संख्याशास्त्राची परिमाणे आहेत. त्याच्यानंतर आहे संभाव्यता व प्रमाण त्रुटींचा कोणत्या संख्याशास्त्रात समावेश होतो, तर अनुमानात्मक संख्याशास्त्रात त्याचा समावेश होतो. त्याच्यानंतर आहे टी परीक्षिका, काय स्क्वेअर परीक्षिका, एफ परीक्षिका यांचा कोणत्या संख्याशास्त्रीय परिमाणात समावेश होतो, तर भाकितात्मक सांख्यिकी याच्यामध्ये काय आहे, याचा समावेश होतो. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, विविध संख्या चिन्हे वापरून कोणते मापन केले जाते, तर नामांकन मापन केलं जातं. त्यालाच काय म्हणतात, नामांकन शलाका असं सुद्धा म्हटलं जातं. आणि यावर आधारित प्रश्नसुद्धा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा 125, 26, 27, 28 हे चारही पण प्रश्न काय करा, खूप महत्त्वाचे. त्याच्या संकल्पना तुम्ही याच्यामधून समजावून घ्या. आता आपण बघूया 126वा प्रश्न. विद्यार्थ्यांचा दर्जा, गुणवत्ता, श्रेणी यामधील फरक कोणत्या मापनाआधारे निर्धारित केला जातो, तर क्रमांकन मापनाद्वारे तो फरक निर्धारित केला जातो. त्याला काय, क्रमांकन शलाका असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक हा कोणत्या मापनाचे उदाहरण आहे, तर हा आंतरमापन किंवा आंतरशलाकेचे ते उदाहरण आहे. कोणत्या मापनाचा आरंभबिंदू 0 असतो, तर गुणोत्तर मापनाचा आरंभबिंदू 0 असतो. त्याच्यानंतर पुढचा आहे 129वा प्रश्न. 1, 2, 3, 4 असे क्रमांक कोणत्या गुणांकन मालिकेचे उदाहरण आहे, तर खंडित मालिकेचे ते उदाहरण आहे. त्याच्यानंतर 1.25, 1.50, 1.75, 2, 2.25 असे क्रमांकन कोणत्या गुणांकन मालिकेचे उदाहरण आहे, तर अखंडित मालिकेचे ते उदाहरण आहे. त्याच्यानंतर संख्यात्मक माहिती चित्रात्मक स्वरूपात सादर करणे यास काय म्हणतात, तर यास आलेख असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित काय 131 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेत आणि आपल्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या पेपरमध्ये यावर आधारित किमान 5 प्रश्न विचारले जाऊ
शकतात। आणि हे प्रश्न तयार करण्यासाठी मी माझ्याच लेखन केलेल्या संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे जे पुस्तक आहे याची 7वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे, याचा मी उपयोग केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला, त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। आणि विद्यार्थी मित्रांनो, आमचे चॅनल वरील या व्हिडिओबाबत तुमचा काय अभिप्राय आहे ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा। आणि त्याचबरोबर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला काय करा, लाईक व चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद, थँक्यू।